फोटो काढायचा पहिला उजेड येतं. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणी या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं आज आदतचं मैदान संपन्न झालं आणि या आदत मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे, ती म्हणजे विठ्ठल नाना यांचा हिंद केसरी तेजा आणि त्याच्या जोडीला पळाला आबा मदने यांचा शॉटगन नंद्या. नाना नमस्ते. नमस्ते. नाना, काय सांगाल? सलग दुसरा गुलाल आहे तेजाचा, काय सांगाल त्याच्याविषयी? आजारपणातून उठला आणि आता थेट फायनलचाच गुलाल घेतोय. आजारपणात उठला त्याची आम्ही कुरवलीला नेला, तिथं फायनलला तिथं 4 नंबर केला. आज बी कुराला आबांना रात्री काल फोन केला, आबा आपली दोन्ही आणा. आबा म्हणले चालते या बिंदाच पहिले. पहिल्यांदाच नियोजन करण्यात आलं. पहिल्यांदाच घरचीच गाडी असली का ताई, काय घरचीच गाडी पळाली. आणि नंद्याच का सिलेक्ट केला आदतमध्ये? ना आदत म्हणजे आपलं म्हणलं कसं बैला लंगतोय त्यामुळे म्हणलं आपलं म्हणजे वासरूच हे करून आपल्या ओपनला नको खेळायला गेले की म्हणलं. काय झालं होतं तेजाला नक्की नाना? उजव्या पायाने जरा चमकतो लंगतोय. मग काय ट्रीटमेंट घेतली, काय त्याच्यावरती केले ट्रीटमेंट? ते झाला लंगाचं पण आता आलाय कमी. म्हणजे किती दिवस आराम घ्यावा लागला त्याला? किती दिवस ही करावं? महिना काढला की. महिना काढला. ह्या महिन्यामध्ये खरेदी पण भरपूर झाल्या. आता नक्की दावणीला किती खरेदी आहेत? आता जर बारकी जर धरून म्हणलं तर 17-18 झाली. नाना, बरेचसे नंदी चांगले धावणार नंदी आता कुठेतरी कमी आलेले आहेत किंवा काही नंदी आजारी आहेत, कुठं जाणवतंय बऱ्याचशा नंदींचं. तर काय तुम्हाला भरपूर अनुभव आहे बैलगाडी शर्यत क्षेत्राचा, काय म्हणजे असा पिरियड येतो का प्रत्येक बैलांच्या? त्याला काय माणसागतच आहे. आता कसं आहे, थंडीचं वातावरण बी आहे आणि उन्हात जरी असं बसलो तरी थंड लागते, त्यामुळे जाणार माणसागतच आहे ना त्याचं बी. आपल्याला बोला येते त्याला, एवढंच की बोला येत नाही. आज गटाला काय सांगाल? गटाच्या विषयी नाही, चांगली गाडी आमची 19 मध्ये पळाली गाडी. 19 चांगली गाडी. गाडीला जबरदस्त स्पीड लागलं होतं. हो. त्याचबरोबर सेमी 5 मध्ये पळाला. हो, सेमी 5 मध्ये. सेमी 5ला सुद्धा सुंदर अशी लढत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली. आणि फायनलच्या विषयी काय सांगाल? फायनल जरा आमच्या सुट्टीला खाली गाडी हल्लीच नाही, झुगारली जरा गाडी खाली. बरं, जर खाली सुट्टी व्यवस्थित झाली असती तर? सुट्टी व्यवस्थित झाली तर 1 केला असतं. सुट्टी व्यवस्थित झाली असती तर निश्चित 1 केला असता असं नानांनी सांगितलेले. आज तुम्हीच गाडी चालवली. हो. त्या तुमची तब्येत ठीक आहे का? मध्यंतरी तुम्हाला दुखापत झाली होती, आपण घरी येऊन बाईट घेतली होती. नाही, तब्येत आहे. पुसेगावच्या मैदानाच्या अगोदर डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांना काय भावना सगळं, आपण भावाची येऊन जातो तुम्हाला दवाखान्यात. बरं, किती दिवस ट्रीटमेंट घ्यायला लावली? भावांनी मला एक 25 दिवस ट्रीटमेंट दिली ती. 25 दिवस? हो. बरं. त्याचबरोबर शॉटगन नंद्याविषयी काय सांगाल? भविष्य काय सांगाल त्याचं? नाही, भविष्यात तो आबांचं नाव मोठं करणार. हो. भविष्यातला महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचा गुलाल घेणार का ते? हो, घेणार. मित्रांनो, घेणार. अतिशय चर्चा मित्रांनो शॉटगन नंद्याची जबरदस्त असा पळतो. आता आपण वळ्यात प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा मदने यांच्याकडे. आबा नमस्ते. नमस्ते. आबा, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. नंद्या कायमच गुलालात राहतोय. आता निर्यातलं मैदान असेल, त्याच्यानंतर अन्य मैदान असतील, तिथे 1 नंबर केला आहे. आज 2रा क्रमांक पटकावला आहे तेजाबळ पळून. काय सांगाल त्याच्याविषयी? गाडी फार नानांनी 1 नंबर गाडी हाणली आणि 3 फेरी गाडी एकदम व्यवस्थित पळाली. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली की त्याला शॉटगन नंद्या का टाकलंय नाव, त्याचं नाव शॉटगन का ठेवलंय? लहान असल्यामुळे आणि त्याचं स्पीड गन म्हणजे गोळीच्या वेगासारखं असल्यामुळं शॉटगन म्हणून सगळी ओळखतात त्याला. शॉटगन म्हणून ओळखतात. आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान एकदम पारदर्शक असं सासवडकरांनी म्हणजे कमिटीने, पुरंदर तालुका कमिटीने एकदम व्यवस्थित कोणत्या निकाला गडबड गोंधळ न करता 1 नंबर असं रान पाळायचं चांगलं, पुढे थांबायची जागा चांगली, 1 नंबर मैदान केलं. आबा, तुम्ही बैल ज्यावेळेस तुमची धावतात त्यावेळेस तुम्ही लई काळजी घेता, म्हणजे आम्हाला असं विचारता, आयोजकांना विचारता किंवा स्वतः प्रत्यक्ष जाऊन मैदानाची पाहणी करता आदल्या 2 दिवस अगोदर तुमचा नंदी सहभागी होणार असेल. त्याचबरोबर तालुक्यात जरी बारामती तालुक्यात जरी मैदान असली तरी तुम्ही काळजी घेता, मैदानं व्यवस्थित आहेत का, सुरक्षित आहेत का? तर काय सांगाल त्याविषयी? काय होतं, आता नंदींना कोणाच्या दुखापत होऊ नये, लागालागी होऊ नये, मोरं थांबायची जागा असावी, त्यामुळे आपण स्वतः आदल्या दिवशी फाटीवर जातो किंवा तुम्हाला फोन करून विचारतो पुढे थांबायची जागा कशी, खाली कशी, कोणाच्याच नंदीला दुखापत होऊ नये, त्याच्यामुळे ते आपण सगळी विचारपूस करूनच पळायला जातोय. त्या दृष्टीने सगळं नियोजन करूनच जातो पळायला. आता आगामी नियोजन काय असेल नंद्याचं? आगामी नियोजन काय असेल, कुठल्या मैदानात दिसेल? नाही अजून काय, आता काय होतंय 4-4 दिवसालाच आपण पळतोय, त्यामुळे आता थोडं रेस्टवर ठेवूनच म्हणलं काढावं. काय झालं, आता 4 दिवसापूर्वी आम्ही तिकडे मायनीला मानगरच्या वादळभर पळायला गेलतो, म्हणजे कंटिन्यू 4 दिवसाला त्याला म्हणजे
थोडं रेस्टवर restवर ठेवायचं ठेवायचं. आणि नाना सांगतील तसं नियोजन करून आज शेट असतील किंवा नाना किंवा आमच्या टीमचं सगळ्याचा विचार घेऊनच पुढच्या अड्ड्याचं नियोजन करायचं. अजय शेट कसे स्वभावाला काय तर राजा माणूस आहे. राजा माणूस आहे. आता आपण वळू अजय शेट यांच्याकडं. आपल्या समयात मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक अजय शेट आहेत. अजय शेट नमस्ते. नमस्ते. आणि तुमचं अभिनंदन. ह्या भागामध्ये पहिलाच गोल आले क्षेत्रात आल्यापासून. हो, पहिलाच गुलाल आहे. काय सांगाल, कसा आनंद आहे? आनंद भरपूर आहे, कारण जेजुरीच्या परिसरात पहिलाच गुलाल आहे. पुरंदर हो. तालुक्यामध्ये मित्रांनो. आणि तुम्ही तुमचं आराध्य दैवत जेजुरीचा खंडेराया नेहमी मस्तक होत असता, जात असता. त्याच नावानं गाडी पळती, खंडोबा प्रसन्न. त्याच्याच आज गडाच्या पायथ्याला मैदान झालं, त्याचा भरपूर मतलब आहे. आणि दुसरा नंबर केलाय. काय सांगाल हो. तेजानं एवढ्या आजारपणातनं पुन्हा उठून मैदान गाजवतोय, काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, आमचं 4-5 महिने मागचं असं गेलेत की ते आजार असल्यामुळं आम्ही कमीत कमी मला वाटतं आजारी पडल्यानंतर 10 नंदी घेतलेत. हां तो आजार असल्यामुळं पायऱ्या पण भरपूर अडचण आल्या आम्हाला. हां. आता कुठं जरा रुटीनला आमची गाडी आली आहे परत. एवढे नंदी घेतले, मग किती इन्व्हेस्टमेंट केली? इन्व्हेस्टमेंट नाही सांगू शकत. बरं, एवढी इन्व्हेस्टमेंट पण का बरं? एखादा चांगला नामांकित पायऱ्याच्या भरपूर अडचणी आम्हाला आल्या. बरं. नाना असून पायऱ्याच्या अडचणी येत होत्या. एवढं बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या नामांकित जॉकी डबल सप्त हिंद केसरी जॉकी म्हणून नावांना ओळखलं जातं, तरी सुद्धा तुम्हाला स्वपायऱ्याच्या अडचणी आहेत? भरपूर आमचा बैल जाग्या होता तेव्हा आम्हाला समजलं काय आहे, म्हणजे क्षेत्र नक्की कळलं आम्हाला काय क्षेत्र आहे ते. अजय शेट, सुरुवाती झालेली 2022-21 असेल, 2023-24 असेल, 25 संपलं. आता क्षेत्र बदलतंय का काय तुमच्या नाही, दृष्टिकोनातनं? कसं दिसतंय हे भरपूर क्षेत्र? बदलत चाललंय. यात ह्या क्षेत्रात पैसाच काय ते आता व्हायला लागलाय, म्हणजे आणि पैरे म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर कुठं नवीन पिढी आली त्याच्यामुळं क्षेत्र एक वेगळंच, म्हणजे दृष्टिकोन वेगळाच ठेवायला लागला. वळणाला चाललंय. आणि जरा संघटनेने लक्ष घातलं तर अजून होऊ शकते, अजून त्यात बरंच काय. त्याचबरोबर कुठंतरी अनुभवाचा अभाव जाणवून येतो का नवीन उतरलेल्या नवीन पिढीमुळे जरा झालंय ते. जुनी माणसं जरा मागच सरलेत आणि नवीन पिढीमुळे जरा होते, म्हणजे जरा बदल व्हायला लागलाय. त्याचबरोबर नंदींच्या बाबतीत पण अनुभव कमी आहे का बऱ्याच नवीन पिढीला आलेल्या? हो. काय त्यांना काय ह्याच्या मुलाखतीच्या माध्यमातून काय काय मार्गदर्शन? एखादं कुठं क्वार्टरला राहावं किंवा फायनल राहावं, त्यांच्या कमेंट ही तसलं नसायला पाहिजे ह्या क्षेत्रात. जेवढं प्रेमाने खेळचाल तेवढं चांगलं आहे क्षेत्र. हे कुठतरी माणूस मिळवायचं क्षेत्र आहे. बरं, हे कुठतरी एक वेगळ्या टोकाला पोचले का? हो. काय संदेश पोचलं म्हणायचं नाही, पण त्या दिशेने चाललंय. चाललंय. ह्याला कुठेतरी आवर घालायला हवा. आवर घालायला लागणार 100. बघा मित्रांनो, काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी निदर्शनास यायला लागल्यात. अनुभवी ज्येष्ठ बैलगाडी मालकांच्या, त्याचबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विचार केला तर म्हणजे आमची चर्चा दुपारी की आदत दुसऱ्याची मैदान ही बंद झाली पाहिजे. एक तर तुम्ही आदत घ्या किंवा दुसरा घ्या, ह्या आदत दुसऱ्यामुळं सगळ्या क्षेत्राचं म्हणजे एक चुकीच्या मार्गाला क्षेत्र चालले आता. दुसरा नसावा. आता माझ्या दावणीला म्हणजे नानाकडे किंवा करडोनमध्ये, नाशिकमध्ये म्हणा किंवा चाळीसगावमध्ये आमची 6 आहे ती दुसरी. तरी पण मी म्हणतो दुसरा ओपनमध्येच पळावा. म्हणजे तुमचं मत आहे की दुसरा ओपनच धरा? हो, दुसरा ओपनमध्येच पळावा. आबा, तुमचं मत काय ह्याच्यावर? 100% दुसराही ओपन मध्येच पळायला पाहिजे आणि आदत ही आदत मध्येच पळायला पाहिजे. कुठेतरी आदत दुसऱ्याची मैदान बंद झाली पाहिजेत, नाहीतर हे क्षेत्र वेगळ्याच वेगळ्या वळणावर चाललंय. पैसे कमवायसाठी लोक आदत दुसरा एकत्र घेतात आणि ह्याच्यात बैलगाडी मालकाचं नुकसान आहे. आदतवाले असतील किंवा सर्वांचंच नुकसान आहे आणि क्षेत्राला वेगळं वळण लागत चाललंय. कुठेतरी जुन्या पारंपरिक मैदानाचा मान ठेवला गेला पाहिजे का आबा? 100% ठेवला पाहिजे. त्या आयोजकांना काय आव्हान करताल? जुनी पारंपरिक मैदान ज्या तारखेला असतात त्या तारखा गाळून इथं तारखेला मैदान घ्यायला हवीत का नवीन आयोजकांनी? नवीन आयोजकांनी जी जुनी पारंपरिक मैदान आहेत ना, त्या मैदानां दिवशी मैदान हे टाकलंच नाही पाहिजे. त्यांनी फक्त वेगळी 1-4-2 दिवस तारीख बदलून टाकावं आणि जुनी जी पारंपरिक मैदान आहेत ही ओपनची मैदान होत, ही आदत दुसऱ्याची नाही झाली पाहिजे. बरोबर. तिथं पण कुठेतरी त्या आयोजकांनी पण विचार केला पाहिजे. आयोजकांनी विचार करून ओपनची मैदान घ्यावी जुनी पारंपरिक. आणि जी घेणार आहेत आधीमध्ये त्यांनी कुठे 4 दिवस अलीकडे पुढे मागे सरकून घ्यावं. पुढे मागे घ्यावीत आणि जी पारंपरिक मैदानाला भरपूर गाड्या म्हणजे सर्वांना समाधान वाटतं ना, ती ओपनची मैदानी व्हावी. बरं मित्रांनो, काय असा मोजकाच वर्ग राहिलाय जो आता ओपन मैदानातच दिसतोय आणि इतर मैदानांमध्ये ते दिसत नाही, कारण की त्यांनाही कुठेतरी वाटते हे क्षेत्र वेगळ्या वळणात चाललेलं आहे. ते आबांनी, त्याचबरोबर अजय शेट यांनी, विठ्ठल नानांनी त्यांचं मत व्यक्त केलं. आता आपण वळूयात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार बाळासाहेब खोमणे यांच्याकडं. काय सांगाल बाळासाहेब, आजच्या विजयाविषयी काय सांगाल? आजचा विजय हा नानांच्या छाने झालेला आहे. नियोजन कसं काय झालं? नियोजन म्हणजे ज्या महाराष्ट्राचं
आधारस्थान जे म्हणतो का नाही बैलगाडी क्षेत्रातलं ते नाना आहेत. बर. नानांच्या आशीर्वादाने आजपर्यंत ह्या 11वा गोल आला या शॉटगन नंद्याचा. बर. त्यांचा विचार आणि आमच्या टीमचा विचार आणि आमच्या घरातल्या थोर ज्येष्ठ मंडळीचा बी विचार मोठं घेऊनच आम्ही कुठला बी निर्णय घेतो. बाळासाहेब, कधी कधी एक वर्ष गुलाल लाभत नाही, साधा क्वार्टर पण काय काय गावत नाही, मात्र तुम्ही मागच्या 1 वर्षभरापासून फायनलचा गुलाल घेताय, त्यातले असंख्य असे 1 नंबर केलेले आहेत. तेव्हा आनंद कसा आहे? म्हणजे ही यशाला गवसणी घालण्यासाठी कुठेतरी मागं पाठीराखा किंवा गॉडफादर एखादा चांगलाच लागतो, काय सांगाल त्याविषयी? नाही, ह्या बैलगाडी क्षेत्रातलं फक्त माणसाचा विचार लय महत्वाचा आहे. ज्याचा विचार चांगलं आणि ज्याच्याकडं सणशक्ती आणि संयम मोठा आहे तोच ह्या बैलगाडी क्षेत्रात टिकणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं त्रिकूट टिकलं पाहिजे. एक म्हणजे बैलगाडी मालक, दुसरं म्हणजे आयोजक आणि तिसरं म्हणजे व्यावसायिक. हे जर त्रिकूट टिकलं तर बैलगाडी क्षेत्र आपल्याला इथून पुढच्या भविष्यकाळात चांगलं दिसणार. हे जर त्रिकूट नाही टिकलं तर प्रत्येकाचं बी आता कसं सोशल मीडियावर आपण अख्ख्या महाराष्ट्रात कसं बाबा चाललेलं आहे, कुठलं मैदान झालं ती प्रसिद्धी बी देतात. म्हणजे हा जे सगळा जे वर्ग आहे हा टिकला पाहिजे आणि वेगळ्या वळणावर कुठलीच गोष्ट केली नाही पाहिजे. बरोबर आहे. अतिशय सुंदर असं मैदान झालं. बाळासाहेबांनी मत व्यक्त केलं, त्यानंतर नानांनी केलं, आबांनी केलं आणि अजय शेट यांनी केलं. असंच तुम्ही कायम गुलालात राहा. तुम्हाला तुमचं सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद.